थँक्यू विनोदजी पाटील सर, त्यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. एक रोमहर्षक सामना, जणू काही वाडेघर संघाच्या तोंडामधला घास खेचावा जसा तो सामना खेचला अनिकेतने. 3 षटका ठोकले आणि 20 धावा त्याने पूर्ण केल्या. सामन्याला सुरुवात होते ती गावदेव मोठा गाव आणि स्वर्गीय अनिल प्रतिष्ठान नैसर मोरी मध्ये. अनिकेत पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडू मध्ये खेळले. पॉइंटला बेदुना चेंडू चालला डीप मध्ये, गॅप मोठी होती. पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोरे आणि अखेरा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाचा अगोदर सीमारेषा पार. 4 आघाडीला आपण बघतोय बंटी वालिलकर आणि जीवन सध्या पाहायला मिळते. जीवन लेफ्ट हँडर आहेत आणि सुरुवात करत असताना ऑफस्टंपच्या थोडा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. तो बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 ने सुरुवात झाली धावाची या सामन्याची. अनिकेत रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होणारा चेंडू, वेग आणि त्यासोबत बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न फसला तो फलंदाज जीवनचा. ऑनसाइडला त्याच्यासाठी आपण बघतोय डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत आहे ते लॉंग ऑन. स्टेप आउट झाला. ऑफस्टंपचा बाहेर ठेवण्यात आलं होतं चेंडूला. व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा आला व्हाईट बॉल. जास्त बाहेर हा चेंडू होता ऑफस्टंपचा आणि त्याच कारणास्तव अंपायरचा इशारा. राऊंड द विकेटने आले होते. जसे स्टेप आउट झाले लेंथ थोडी नक्कीच त्यांनी कमी केली होती, परंतु ऑफस्टंपचा बाहेर हाताळला चेंडू जास्त. व्हाईट बॉल. धावा 5. पॉवर प्ले सुरू आहे. फुलर लेन ऑन साइडला ड्राइव्ह करतात. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक फेकी होती. स्ट्रायकिंगला डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज निश्चितपणे या ठिकाणी बाद झाला असता, परंतु या ठिकाणी बचावले गेले ते फलंदाज बंटी वालिलकर. पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू बंटी, जो मात्र या ठिकाणी कुठेतरी बाद झाला असता परंतु बचावला. डायरेक्ट ढुकलं त्या ठिकाणी. तेजस होते, तेजस मोरे. एक चपळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला परंतु हिट होऊ शकलं नाही आणि बंटी बचावले. धावा 6. षटक पहिलं प्रगती पथावर. गोलंदाज अनिकेत मात्रे. पहिल्या सामन्यामध्ये नाविन्यपूर्ण यश याच फलंदाजाने मिळवलं होतं आणि तो सध्या ऍज अ बॉलर म्हणून पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये. ऑफस्टंपचा बाहेर होता. मोठी कडा आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे सरसवले. सुंदर झेल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पॉइंटला भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले आणि शरीराचा समतोल चांगल्या पद्धतीने त्यांनी राखला आणि त्या ठिकाणी चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. पहिली विकेट 6 वरती, ती म्हणजेच स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहीसर मोरीची. द्वितीय फेरीमधील हा दुसरा सामना सध्या तुमच्या समोर. या अगोदर द्वितीय फेरीमधील आपण पहिला सामना बघितला. 53 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला तो जनुमान दातिवली संघाने आणि ज्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये चित्तथरारक सामना विजयी करून दिला तो अनिकेतने दातिवली संघाला. 6 वरती पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंड हॅमट केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्र खुला आहे. पॉवर प्ले सुरू. टप्पा पडला आणि हा चेंडू सीमा पार. 4 हाफ ट्रॅकर होता आणि मिडॉन आतमध्ये आणि त्याचाच फायदा उचलला तो फलंदाजाने. रोहित आलेले आहेत. शफल झालेत भरपूर आणि फॉलो करण्यात आलं. तर अपील करण्यात आलं हलकं कॉट बँड साठी. ऑफस्टंपचा बाहेर निघाले आणि हा चेंडू आपण बघतोय फॉलो करण्यात आलं ते गोलंदाजाकडून. ऑफस्टंपचा बाहेर पिचिंग या चेंडूची अगदी पुढ्यामध्ये पडला. चेंडू फलंदाजाच्या. पहिलं षटक संपन्न 1 विकेट आणि स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहीसर मोरे आपण बघतोय 10 या आकड्यावरती. मध्ये दाखल झालेला संघ दातिवली. आज तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. उद्या देखील तुम्हाला एकंदरीत 8 संघ पाहायला मिळतील. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. स्वर्गीय
कुमार राकेश म्हात्रे 32 रन सोनारपाडा, स्वर्गीय कुमार राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा आणि ग्रामस्थ मंडळ सोनारपाडा आयोजित ही भव्य दिव्य आणि बहुचर्चित अशी स्पर्धा RR चषक 2022 पर्व. प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय 55,555, तृतीय 33,333 आणि चतुर्थ 22,222. मालिकावीरसाठी बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येकी कूलर आहेत आणि नवोदित खेळाडू अर्थातच एमर्जिंग प्लेअर उद्योन्मुख खेळाडू त्याला देखील स्पोर्ट शूज म्हणून या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक मित्रमंडळ प्रत्येक आयोजकांनी ठेवलं पाहिजे. उद्योन्मुख खेळाडू, एमर्जिंग प्लेअर जो एक नवीन खेळाडू असतो जो प्रत्येकी संघामध्ये आपलं स्थान मिळवतो आणि चांगली कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये, त्याला हे पारितोषिक देण्यात येईल. एमर्जिंग प्लेअर फाईन देखला चेंडू मध्ये झेल या ठिकाणी टिपला जातोय. तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक विलास आणि दुसऱ्या विकेटचा बदल धावरती दुसरा धक्का. तर अगोदर बाद झाला तो फलंदाज आघाडीचा बंटी वालिलकर आणि त्या मागोमाग बाद होतोय तो जीवन वालिलकर. रोहित आणि मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती येत आहेत ते लेफ्ट हँडर मुकेश. स्ट्रायकिंग एंडला असतील मुकेश जेपाल पाहायला मिळतात सध्या. ओमकारने पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय जो पुन्हा एकदा रिजेन सेंड कडून राईट आर्म राऊंड विकेट. फुलर लेंथ ऑफ साइडला ड्राइव्ह केला मिडॉन मध्ये. KP किरण पाटील त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रोखू शकत नव्हते. सिंगलने धाव फलक आपण बघतोय पुढे जात असताना ते म्हणजेच 11 या आकड्यावरती 11 for 2 11 वरती 2 गडी बाद झालेले आहेत. बॅट या ठिकाणी चेंज करण्यात येईल. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे तो फलंदाजला आणि त्याच कारणास्तव ते आपल्या बॅटला चेंज करतात. त्या ठिकाणी 11 वरती 2 गडी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या 10 धावा, 1 गडी मात्र तेव्हा बाद होता तो बंटी आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आल्या ती गोलंदाज ओमकारने विकेट मिळवली. ऑन साइडला पूल करतात गॅप मध्ये मिड विकेटला. हा चेंडू सीमा पार. अंपायरचा इशारा. हा षटकार आलाय. तो पॉवर पॅक शॉट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो राऊंड विकेटने येत असताना ओमकारला थोडे हलकेसे सफल झाले होते आणि यावेळेला आडव्या बॅटने पूल 6 पॉवर पॅक शॉट मिड विकेटला क्लिअर करतोय. षटकारने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 17 वरती. तिसऱ्या क्रमांकावरती आलेत रोहित आणि हिट चांगल्या पद्धतीने करतायत. 3 मध्ये 10. बघा थर्ड अंपायर आपण त्या ठिकाणी बघायचं आहे हा डिसिजन काय, कारण टेक्नॉलॉजी आहे, यंत्रणा आहे. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये एक क्षणचित्र कैद करण्यात आलेले आहेत आणि तेच आता पुन्हा एकदा ठिकाणी रिपीट पाहण्यात येतील आणि त्यानंतर हा डिसिजन जो अंपायरने ऑनफिल्ड अंपायरने षटकार दिला त्यामधले बदलाव होईल की नाही हे आपण नक्कीच त्यानंतर पाहणार आहोत. आमचे थर्ड अंपायर रमेशजी म्हात्रे अर्थातच मेक्या तुम्हाला पाहायला मिळतील जे सागावचे आहेत. एक काळ ज्यांनी खऱ्या अर्थाने ऍज अ बॉलर म्हणून गाजवलेला आहे. सध्या अंपायर सभूमिकेमध्ये क्रिकेटशी निगडीत नक्कीच आहेत, क्रिकेटशी जवळीक साधून आहेत, अगोदर खेळाडू म्हणून आणि आता अंपायर म्हणून. रोहितने या ठिकाणी मिड विकेटला आपण बघितलं तर क्लिअर केलाय चेंडूला, परंतु डायरेक्ट केलाय की टप्पा पडल्यानंतर त्यासाठी त्या ठिकाणी हा डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. अखेर अंपायरचा इशारा येतोय तो षटकार. बरोबर जी बाउंड्री लाईन आहे तिच्यावर हा चेंडू पडलाय तिच्यावरती, सो त्याच कारणास्तव हा डिसिजन देखील षटकार असेल. ऑन साइडला पूलचा फटका हवेमध्ये कॅमेरामध्ये आपण बघतोय खूप चांगला कॅमेरा वर्क. सरळ हा चेंडू बघू शकाल आपण, जी बाउंड्री चुन्याने व्हाईट कलरचा चुना आहे तो उधळला देखील जसा चेंडू पडला. 17 वरती धाव फलक 2 गडी बाद. रोहित
हिट चांगल्या पद्धतीने करतायत. तिसऱ्या क्रमांकावरती आलेत आणि चांगली हिटिंग त्यांची सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ खडे खडे लॉफ केलाय, लॉंग ऑनला क्लिअर करेल का क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी, जजमेंट चुकलं त्याचं आणि अखेर हा देखील चेंडू सीमा पार, षटकार. कदाचित झाला असता परंतु थोडं उशिराने आले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. बघितले आपण ते महेश वेले आणि त्यांना वाटलं की अगोदरच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय की काय. षटकार तर अखेर मिळाला. धावा 23. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार वसूल करतायत रोहित. गरज होती या धावसंख्येची. ओमकार समोरच्या कडून पुन्हा एकदा तिसरा येईल का हवेमध्ये, स्क्वेअर लेगला चेंडू, झेलची संधी असेल त्यावेळेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ते म्हणजेच सागरने कॉल दिलाय आणि कॅच देखील घेतली. 23 वरती तिसरा धक्का. तेवीस वरती धावफलक. तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट होती, सिंगल आली. 2 षटकार रोहितचे. रोहित 5व्या चेंडूवरती बाद झालाय. दुसरं यश मिळवलंय ते गोलंदाज ओमकारने, ओमकार मोरेने. या षटकामध्ये धावा खर्च 13 जरी केल्या असल्या तरी 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवलेत. मुकेश जयपाल ऑन द स्ट्राइक. ऑफ हातमध्ये आहे त्यांच्यासाठी. एक्स्ट्रा स्क्वेअर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ बाहेर पाहायला मिळेल. ऑन साइडला 3. शफल झाले. सरळ बॅट या ठिकाणी लॉफ करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपचा थोडा बाहेर या चेंडूला त्या ठिकाणी हाताळला होता तो ओमकारने. षटक या ठिकाणी संपन्न होतोय. दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरी 23 या आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेकर आपण पाणी लवकरात लवकर घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. my11stars.in ही फॅन्टेसी लीग देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि घर बसल्या आपण या फॅन्टेसी लीग द्वारे पैसे कमवू शकता, जिंकू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला लोगो पाहायला मिळेल my11stars.in चा. अकाउंट कसे बनवाल, या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्ही अकाउंट कशा पद्धतीने बनवाल, गुगल वरती तुम्ही www.my11stars.in हे सर्च करा. त्यानंतर तुमचा मोबाईल तुम्हाला रजिस्टर करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर पासवर्डने मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन करू शकता तुमचं अकाउंट या वाहिनीवरती. टीम बनवावी लागेल. एका सामन्यामध्ये तुम्हाला 2 संघ पाहायला मिळतात. 22 खेळाडू असतात, त्यामधले तुम्ही 11 खेळाडू निवडायचे आणि त्या 11 खेळाडूंमधून प्रत्येक संघात खऱ्या अर्थानं 13 प्लेयर्स असतात. 13चा स्क्वॉड असतो ज्यामधले तुम्हाला 11 खेळाडू निवडायचे असतात. एकाला तुम्हाला कॅप्टन बनवायला लागेल आणि एकाला तुम्हाला व्हाईस कॅप्टन बनवावं लागेल आणि तुमची टीम तुम्ही सामना सुरू अगोदर सबमिट करायचे असते. त्यानंतर जसे झेल असेल, षटकार असेल, चौकार असेल, रनआउट या सर्वांसाठी पॉइंट्स आहेत आणि तुमचा जो खेळाडू असेल ज्या पद्धतीनं जसे गुण मिळवेल तुमच्या टीमच्या माध्यमातून त्याचे गुण तसे इन्क्रीज होत जातील आणि ज्या संघाची खऱ्या अर्थानं ज्या संघामध्ये जे खेळाडू असतील ते चांगले खेळतील तसे गुण मिळतील आणि ज्याचे गुण जास्त तो संघ मात्र त्या फॅन्टेसी लीग मध्ये विजयी होईल. ऑन साइडला चेंडू पाहायला मिळतोय. फाईन लेगला हवेमधून चाललाय तो सरळ सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चेंडू आणि इथे आपण बघतोय गोलंदाज विलास स्वागत षटकाराने. लेंथ कमी होती खऱ्या अर्थानं. ऑफ ट्रॅकरा चेंडू पाहायला मिळाला आणि शफल होत असताना आउट कटर नक्कीच होता परंतु बॅटवरती मिडल आणि फाईन लेगचा बाहेर. षटकार 29 वरती धाव फलक.
पहिल्या षटकामध्ये फक्त 10, दुसऱ्या षटकामध्ये 13. या षटकाची सुरुवात षटकाराने. स्विचेटचा प्रयत्न आणि यावेळी हा चेंडू सरळ यस्ट्यांचा वेध घेतोय. इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट. 29-44. सरळ बॅटने त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न केला आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू आपण बघितला विलासचा. त्याला पहिलं यश. कॅप्टन येतात 6व्या क्रमांकावरती पवन पाटील, स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरीचे. पहिल्या सामन्यामध्ये एदुटण्याला परास्त करणारा संघ दहिसर मोरी, तर गावदेवी गिरिजामाता जुनो डोंबिवलीला परास्त करणारा संघ तो म्हणजेच गावदेवी मोठा गाव द्वितीय फेरीमध्ये समोरासमोर आहेत. 29 आतापर्यंत चौथा गडी बाद झाला. विलास कमबॅक करतात लगेचच दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय. मर्यादित लिमिटेड ओव्हरची मॅच आहे, सो तुम्हाला लगेचच रिप्लाय द्यावा लागतो. वार पलटवार हा खेळाचा अविभाज्य घटक आणि त्या गोष्टी आपल्याला आता पाहायला मिळतात. षटकारानंतर लगेचच पलटवार पाहायला मिळाला तो विलास भोईरचा, जे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती थांबला. ऑफस्टंपचा बाहेर होता यावेळेला चेंडू. स्टॉट बॉल व्हॅलिड ग्राह्य धरला जाणारा चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेटने आले आणि आपण बघतो या ठिकाणी हा चेंडू तो म्हणजेच गोलंदाज विलास भोईरचा. निधी धाव. स्ट्रायकिंग एंडला पवनचे कॅप्टन. शफल झाले. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंज होतोय कोण पूर्णपणे चेंडूचा. टप्पा पडल्यानंतर बाहेरचा बाजूने हा आउट कटर पाहायला मिळतो. आउट स्विंग होत असताना चेंडू त्या ठिकाणी आपण बघू शकाल यस्त्यांचा पाठीमागे अगोदरच सांगताय तुला कुठे चेंडूला पिच करायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तसाच चेंडू देखील आला. टप्पा पडल्यानंतर बाहेरचा बाजूने डॉट बॉल लागोपाठचा दुसरा. विलास शफल झाले आणि यावेळेला बिहाइंड द विकेट मिस्टेक झाली. तिसरा चेंडू देखील या ठिकाणी निर्धावच होता आणि तो असेल देखील, परंतु रनआउटची विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. विकेट सॅक्रिफाईस करतायत. पवनचे कॅप्टन आले होते 6व्या क्रमांकावरती आणि कुठेतरी मात्र आता 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर तिसरा देखील आपण बघू शकाल स्टेप आउट झाले. मिस करून चेस करून त्यांना चेंडू पाठीमागे गेला होता. निलेश मात्र यांच्याकडून मिस्टेक झाले आणि नॉनस्ट्रायकच्या फलंदाजाला तेवढीच वेळ मिळाली स्ट्रायकिंग एंडला पोहोचण्यासाठी. पवन या ठिकाणी होतो बाद. मी विनंती करेन आदरणीय श्री बाळरामजी केणे साहेबांना या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये RR चषक 2022 या प्रभावामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मेघनाथ न्यू मॅन इन ॲट नंबर 7 मेघनाथ वालिलकर. स्ट्रायकिंग एंडला मेघनाथ पाटील आहेत. स्ट्रायकिंग एंडला मुकेश जयपाल आपल्याला पाहायला मिळतात. षटका दिला असेल शेवटचा चेंडू. गोलंदाज विलास भोईर. शफल झालाय आणि यावेळेला जागा मिळाली आणि या चेंडूला भिरकावून दिले मुकेशने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार. या षटकाच्या आणि शेवटच्या चेंडूवरती देखील आला षटकार. 12 खर्च केल्या. 2 विकेट मिळवले विलासने. षटक संपन्न 3 आणि स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरी 5 गडी बाद 35. वरती 5 गडी बाद झाले. निम्मा संघ गारज झालाय. अगोदरचं षटक जर आपण बघितलं कमबॅक केलं होतं पूर्णपणे विलासने, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्याने 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नव्हती केली आणि 2 विकेट मिळवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार दडलेला होता आणि तो आलाच. फलंदाज मुकेश जयपालचा बॅटमधून धावसंख्येला तेवढी चालना मिळाली ती स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरीच्या 35 वरती धावफलक. पहिल्या डावामधलं निर्णायक षटक आणि ज्यामध्ये आलाय चौथ्या षटकामध्ये गोलंदाज निलेश मात्रे. एक लोकप्रिय आणि नामांकित खेळाडू, खूप वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं
मोठा गावसाठी दिली आणि व्यावसायिक स्तरावरती देखील नाविन्यपूर्ण यश मिळवलंय. अपील करण्यात आलं लेग बिफोरसाठी. लेगस्टम्पच्या बाहेर यावेळेला चेंडू जात होता, अंपायर दर्शवतात लेग बायचा इशारा. सिंगल मिळते, धावफलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघतोय 36 वरती. आणि हे कॉन्टेस्ट आता पाहण्यायोग्य असेल. निलेश म्हात्रे जे लेफ्ट हँडर बॉलर आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळतोय तो मुकेश जेपाल. डावा 36 आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या डावामधला. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, खूप दूरवरचा प्रवास करत असताना आता ऑन साइडला येत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय ते क्षेत्ररक्षक या अगोदर राईटी होते, त्याच कारणास्तव दूरवरचा प्रवास करावा लागतोय. ऑन साइडला 4 लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग सोबत तुम्हाला पाहायला मिळेल ते लॉंग लेग. ऑफ साइडला तुम्ही बघू शकाल मिड ऑफ आतमध्ये, तर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये निलेश म्हात्रे. यावेळेला दिसण्याचा प्रयत्न होता फाईन लेग मध्ये. हा चेंडू फेक अनराम स्टाईलने हळूवार पद्धतीने केले आणि त्याचा फायदा झालाय फलंदाजांना. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट झाली, एक चिकी सिंगल. धावफलक सिंगल आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते पुढे 37 वरती. 37 वरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 4. स्ट्रायकिंग एंडला असतील ते मेघनाथ पाटील. परिवर्तन या चेंडू नंतर देखील करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण आता राईटी आलेल्या स्ट्रायकिंग एंडला. अगोदर मुकेश होते जे लेफ्ट हँडर. शफल झाले त्यावेळेला दिसण्याचा प्रयत्न होता, फेक होते नॉन स्ट्रायकिंग लगेचच. एससी रक्षकाचं कौतुक करेल, कारण या क्षणाला मुकेशला स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक न देण्यासाठी त्यांनी चेंडू जसा आता आमध्ये आला फेकी लगेचच करण्यात आली. यावेळेला पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. ताकद, नजाकत आणि टायमिंग. षटकार. पद्धतीने टॉस करण्यात आला होता आणि भरपूर बाहेर निघाले चेंडू ऑफसमचा आणि त्यानंतर पिक केली ती चेंडूची लेंथ आणि यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आला षटकार. धावफलक आपण बघतोय षटकाराने जाऊन पोहोचलाय 43 वरती. 43 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मेघनाथ पाटील स्ट्रायकिंग एंडला सिनियर आहेत या संघाचे. वेगवान होता वेळा चेंडू फाईन लेग लाव्यामध्ये आणि खूप चांगला झेल स्वतःला झोकून दिला त्या ठिकाणी. बॉडीचा बॅलन्स जरी गेला असला तरी चेंडूला त्यांनी हातामध्ये ठेवलं. साहिलने हा झेल टिपलाय. 6वा धक्का 43 वरती. स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरीला. त्रेचाळीस वरती 6वा गडी या ठिकाणी होतोय बाद. एक चेंडू फक्त शिल्लक आहे तो या डावामधला. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा ट्रॅक चेंज करतात, कारण आता स्ट्रायकिंग एंडला देखील लेफ्ट हँडर आहेत. हितेश येत आहेत 8व्या क्रमांकावरती. शेवटचा चेंडू ते फेस करतील त्या इनिंगचा. ऑन साइडला त्याच्या देखील 4 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. वेगवान होता चेंडू या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. सिली मिड ऑफला स्वतः कॉल दिलाय तो गोलंदाज निलेश म्हात्रे यांनी. पोहोचले, कॅच टिपली, झेल स्वीकारला आणि 7वा धक्का देखील त्यांनी दिलाय तो या षटकामध्ये. अर्थातच एकंदरीत आपण बघतोय 43 धावा 7 गडी बाद. पहिला डाव संपला. स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरीचा. या षटकामध्ये आपण बघितले 2 विकेट, 2 सिंगल आल्या, एक लेग बाय ज्यामध्ये आणि एक षटकार. 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले ते स्लॉगर मध्ये शेवटच्या षटकामध्ये निलेश म्हात्रे यांनी. आणि ते 43 वरती फक्त पोहोचू शकलाय तो बॅटिंग करत असताना. स्वर्गीय अनिल स्मृती दहिसर मोरी 44चं टार्गेट दुसऱ्या डावामध्ये जेव्हा बॅटिंग करण्यास उतरेल संघ गावदेवी मोठा गाव. तर सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते आमचे आदरणीय श्री अशोकजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय श्री काळूरामजी केणे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण अशोकजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा.
तर सन्मान होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल आदरणीय श्री अशोकजी म्हात्रे साहेब यांचा, श्री काळूरामजी केणे साहेब यांच्या शुभ हस्ते धावा झालेल्यात। या डावामध्ये पहिला डाव संपला। बॅटिंग करत असताना स्वर्गीय अनिल स्मृती 11 दैसर मोरीच्या त्या 43 धावा 44 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या सामन्यामध्ये 11चा आता आस्किंग रेट असेल ते मोठागाव या संघासमोर। पहिल्या सामन्यामध्ये खेळी फक्त 6 धावसंख्येची राहिली निलेश म्हात्रेची। या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील। शुभेच्छा असतील दोन्ही संघांना। आणि जशी या डावाला सुरुवात होते ऐकूयात आपण पुन्हा एकदा येत आहेत भोपरचे एक लोकप्रिय आणि नामांकित समालोचक विनोदजी पाटील सर कालच्या दुसऱ्या सत्रामध्ये। धन्यवाद। तर काळूराम केणे यांना विनंती करणं आपलं शुभ असते। आपण संदेश भोईर जे मोठा गावचे मान्यवर आहे त्यांचा आपण सन्मान करायचा आहे। मोठा गाव संघ या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आपण पाहत आहेत त्यांना करायचे आहेत एकूण 44 धावा। दैसर मोरीने 43 केल्यात 4 षटकांमध्ये आणि 11 धावांची धावगती प्रति षटकामागे राखायचे मोठा गाव संघाला। आणि लक्ष डोळ्यासमोर ठेवून निलेश म्हात्रे आणि त्यांच्या समेत फलंदाज आपण पाहत आहेत सलामीला येत आहेत अनिकेत म्हात्रे। एक अनिकेत या अनिकेतने पहिल्या सामन्यात देखील 35 धावांची खेळी साकारली होती आणि एक अनिकेत मागच्या सामन्यामध्ये चमकला दातिवलीचा। तर 44 करायचे। दैसर मोरी संघ सज्ज झाला, फिल्डिंग लावलेली आहे त्यांनी। फिल्डिंग आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना निलेश म्हात्रे यांच्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, एक वाईडिश मिड ऑन, एक मिड ऑफ आणि ऑफ साइडला डीप मध्ये डीप कव्हर आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे। तर बॉलिंग मार्कवर गणेश वालिलकर पहिला चेंडू घेऊन येतील निलेश म्हात्रे यांच्यासाठी। फुल टॉस चेंडू होता, फुल लेंथ मिस केलाय। मागच्या सामन्यात देखील गणेशने शॉर्ट ऑफ लेनने सुरुवात केली होती, मात्र आता फुल लेनने निलेश म्हात्रे खरं तर या चेंडूसाठी तयार नव्हते जणू काय आणि अचंबित करून गेला चेंडू, त्यांना डॉट चेंडू येतोय। पुन्हा एकदा गणेश स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील पण पंच सांगतायत ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे तुमचा अपील ग्राह्य धरलं जाणार नाही। दैसर मोरी संघाला ठाऊक आहे निलेश म्हात्रेची विकेट त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे। निलेश म्हात्रे खरं तर आज 40 ओलांडलेले 40+ झाल्यात, पण आज एखाद्या तरुणाला लाजवील असा त्यांचा फिटनेस, त्यांचा परफॉर्मन्स। काडी चषकचं उदाहरण तुम्ही घ्या, यंदाच्या हंगामाची सुरुवात 15 ने त्यांनी केली होती। हा चेंडू ऑन साइडला वळवलाय, प्रोटेक्शन दिले गेलंय, क्षेत्ररक्षक तिथे झाले चूक, अंदाज चुकला, चेंडूने घेतली अचानक उसळी आणि चेंडू गेला डोक्यावरून सीमारेषे बाहेर, चौकार। चौकारने अकाउंट ओपन होते मोठा गाव निलेश म्हात्रे यांचा। हा चेंडू कट करतायत क्षेत्ररक्षक आदित्य, गुड फिल्डिंग, एक धाव मिळेल। एका धावेने धावफलक 5 मागच्या सामन्यात लवकर बाद झाले होते आणि त्यानंतर अनिकेतने मात्र एका बाजूने किल्ला लढवला आणि चांगले संकेत आहेत मोठा गाव संघासाठी, कारण निलेश म्हात्रे सातत्याने भरपूर क्रिकेट खेळतायत। आजपासून 2 ते 3 वर्षापूर्वी निवृत्तीचा विचारही त्यांनी केला होता, पण त्यानंतर त्यांनी आपलं मन बदललं की संघाला माझी गरज आहे आणि आजही परफॉर्मन्स देत आहेत सातत्याने मोठा गावची ओळख। म्हणूनच निलेश म्हात्रे यांचा खेळ सातत्याने सगळेजण पाहत असतात। स्ट्राईकला अनिकेत, मिडॉनच्या दिशेने धावचीची संधी आहे, नॉनस्टॉप इनला थ्रो केला नाही। निलेश म्हात्रे यांची विकेट हवी होती पण चुकीच्या इंडने हा थ्रो झाला। खरं तर नॉनस्टॉप इंडला जर वेगाने थ्रो केला असता तर अनिकेत बाद झाले असते आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 6
च्या दिवसातील लढत क्रमांक आपण पाहताय ती 6वी द्वितीय फेरीतील ही द्वितीय लढत आहे. तातिवलीने रोमहर्षक विजय प्राप्त केला. वाडेकर संघाला धक्का दिला पराभवाचा आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल जय हनुमान दातिवली या संघाशी. फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा मिस झालाय. गणेश हे भाग्यशाली आहेत. 2 फुलटॉस त्यांचे निलेश म्हात्रे यांनी मिस केल्यात आणि तेही त्यांच्या चेहऱ्यावरती असे उमटले. तेही म्हणत असतील की वाचलो बाबा 2दा, पण 6 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी झाली. मी म्हणेन एक चौकार आला तिथे क्षेत्ररक्षणामधून थोडीशी चूक झाली, पण गणेशने आज इम्प्रेस केले. 2 मागच्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटकात 22 धावा दिल्या होत्या आणि आता या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. एकूण करायच्या 44 म्हणजे 38 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये आणि 12.66 अशी धावांची अपेक्षित धावगती आहे. तैसर मोरी आणि त्याचबरोबर आपण पाहतायत मोठागाव मध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण आज उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. आपल्यामध्ये आज जे नाही आहेत, जे आपल्याला सोडून गेल्यात, खूप आधी आपल्याला राकेश सोडून गेला. त्यानंतर ऋषिकेश केणे या गावचे हे 2 अनमोल हिरे आणि त्यानंतर कोविड काळामध्ये आपण भरपूर जणांना गमावलं. भरपूर मोठा लॉस आपला सगळ्यांचाच झालेला आहे. भरपूर मोठी जीवितहानी झालेली आहे. प्रत्येकाने आपला एक प्रिय व्यक्ती गमावलेला आहे. कोणी मित्र गमावलाय, कोणी भाऊ गमावलाय, कोणी पुत्र, तर कोणी आई आणि बापही गमावलेले आहे. तर सगळ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीताला मानवंदना दिली. टॉस झाला आणि पहिल्या सामन्याची सुरुवातही झाली. वळूया चालू सामन्याच्या दिशेने. हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड जातोय स्क्रीनच्या अगदी समोरून वरून सीमा पार. अनिकेतच्या बॅट मधून येतोय षटकार. काय जबरदस्त टायमिंग होतं. स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहतो स्क्रीनच्या अगदी वरून हा चेंडू गेला होता. अनिकेत मागच्या सामन्यात 35 केल्या होत्या आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन या सामन्यात इथे उतरलेला आहे. षटकाराने स्वागत झालंय. गोलंदाज रोहित वालिलकरचा फुल लेन चेंडू होता. पुन्हा एकदा रोहित अनिकेत साठी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. कमबॅक करत असताना रोहित वालिलकर. आज तैसर मोरीचा खेळ पाहून सगळेजण समर्थक खूप आनंदात असतील, कारण खूप मोठ्या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिली. हेतुडणे सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने झेलची शक्यता. झेल झालाय ड्रॉप. ज्या चुका पहिल्या सामन्यात केल्या होत्या त्या चुका या सामन्यात जर झाल्या तर तैसर मोरी संघाला इथून विजय प्राप्त करणं फार कठीण आहे. 44 धावांचं संरक्षण करते. पहिल्या सामन्यात त्यांनी 60 धावा केल्या होत्या. 12ची धावगती होती. या सामन्यात 44चं टार्गेट त्यांनी सेट केलंय आणि अशा प्रकारे जर तुम्ही फलंदाजाला जीवनदान द्याल तर तुम्ही स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड माराल आणि पराभवाला तुम्ही आमंत्रण द्याल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा, झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ आणि क्षेत्ररक्षकाची भूमिका फार महत्वाची. बऱ्याचदा बॉलिंग बॅटिंग वरती सगळेजण फोकस करतात, कॉन्सन्ट्रेट करतात, पण फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये बऱ्याचदा मेहनत कोणी करत नाही. क्षेत्ररक्षण कसा असावं वाकण संघाकडे तुम्ही बघा. सोनारपडा संघ तुमच्या समोर आहे. त्यानंतर तुम्ही वडवली पीलाही पाहू शकाल. हा चेंडू गॅप मध्ये खेळतायत आणि झेल सुटल्यानंतर काय घडणार. मागच्या सामन्यात अनिकेतला जीवनदान दातिवलीच्या दिलं होतं, त्याने मात्र सामना फिनिश केला आणि आता इथे जीवनदान मिळालं होतं. आपण पाहिलं तर अनिकेतला आणि स्ट्राईक वर आल्यानंतर निलेश म्हात्रे यांनी आपला परिचय दिला, स्टान्स बदलला आणि आता मात्र ऑन साइडला ते गॅप मध्ये खेळले चौकाराने. निलेश म्हात्रे जेव्हा खेळतात फिल्डिंग कुठे लावायची हे भल्या भल्या संघाला लक्षात येत नाही आणि तैसर मोरी संघ खरं तर प्रथमच आय थिंक येत असेल मोठागाव संघासमोर. 17 धावा झालेल्या आहेत. 27 ची गरज आहे 14 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट. झेलची शक्यता
आणि यावेळेस मात्र निलेश मात्रे बाद, वाघाची शिकार, बडी मछली जाल में फंस गई आणि दहीसर मोरी संघाला मिळतंय हे भलं मोठं यश. निलेश मात्रे बॅक टू द डगआउट. निलेश मात्रे परत आहेत. स्विच हिटचा प्रयत्न, स्टान्स बदलला होता पण त्या ठिकाणी एक सापळा रचला होता. एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. क्षेत्ररक्षक विराजने एक सुंदर झेल टिपला आणि विराजला ठाऊक आहे त्याने कोणाचा झेल टिपलाय आणि त्याला या झेलची किंमतही माहिती आहे. मगाशी एक झेल अनिकेतचा ड्रॉप झाला पण विराजने निलेश मात्रे यांचा झेल सहजतेने टिपला. 17 धावा, 27 ची गरज आहे अजूनही. पुन्हा एकदा रोहित, यावेळेस किरण, चेंडू हवेतून खेळतायत. झेलची शक्यता, झेल ड्रॉप झालाय. जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 4 धावा येत आहेत. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल किरणने आल्या आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि खूप दुरून खेळले होते आणि हा चेंडू आपण पाहू शकाल. खूप चांगला कॅमेरा वर्क, खूप चांगल्या पद्धतीने चित्रीकरण या ठिकाणी केले जाते. खरं तर हा चेंडू अडवण्याचा प्रयत्नही झाला होता पण आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू सीमापार जातोय आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलेले आहेत. 21 धावा झाल्यात. 23 धावांची अजूनही गरज आहे 12 चेंडू मध्ये आणि मैदानावरती ड्रिंक्स स्कूटर गेलेले आपण या ऐकूया दरम्यान एक चांगलं संगीत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 21 आणि अशा प्रकारे आता इक्वेशन आपण जर 12 चेंडूत 23 करायचे आहेत. सामना अटीतटीचा झालेला आहे, चुरशीचा झालेला आहे, रंगतदार झालेला आहे. 12-23 करायचे. निलेश मात्रे बाद झाल्यानंतर कुठेतरी अशा पल्लवीत होत आहेत पण किरणकडेही प्रचंड अनुभव आहे. भरपूर खेळ तो खेळलेला आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी तोही जाणला जातो. दुसऱ्या बाजूला एक तरुण खेळाडू, एक उभरता सितारा मोठागाव संघाचा अनिकेत मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय. नवीन नवीन खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. निलेश मात्रे पहिल्या सामन्यात बाद झाल्यानंतर अनिकेतने चांगली बॅटिंग केली आणि हे चांगले संकेत आहे. मी मागाशीच म्हणालो की मोठागाव संघाला आपला क्रिकेटमधला दबदबा जर कायम ठेवायचा असेल तर तरुण खेळाडू, नवीन खेळाडू येणं गरजेचं आहे. निलेश मात्रे आजही आपण पाहतो 40+ नंतरही खूप चांगला खेळ करतायत. त्यांच्या वयाचे कित्येक खेळाडू रिटायर्डही झाले. कित्येक जण 40+ क्रिकेट खेळण्यासाठी हा चेंडू व्यवस्था ऑफस्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. बॉलिंग मार्कवर रोहन वालिलकर. वाईट अवांतर चेंडू टाळावे लागतील. संरक्षण करायचं आहे. 44 22 धावा झालेल्या आहेत 12 चेंडू मध्ये आणि 12 चेंडू मध्ये आता 22 करायचे आहेत. हा चेंडू फुल लेंथ होता. वाईटचा इशारा ते पंचांचा. पुन्हा एकदा लाईन या ठिकाणी मिस केले का तर 2 चेंडू वाईड आल्यात आणि या चुका नक्कीच पराभवाला कारणीभूत ठरू शकतील. समोर मोठागाव संघ आहे. 2 चेंडू वाईड आल्यात. हा चेंडू यावेळेस मात्र फुल लेंथ आणि येतोय अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या समोर.
6 धावा. आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या धावबल करते 29. 15 धावांची गरज आहे. हो यावेळेस बीमर आहे, नोचा इशारा आणि बीमर वरती आलाय षटकार. 1+6 7 धावा मिळतील आणि मिळणार फ्रेट. रोहनने या सामन्याचं चित्र बदलले. आता 8 धावा करायच्या आहेत फक्त. यावेळेस हा चेंडू हवेत आहे, एकदा पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय किरणने आणि आता मात्र ही धाव मिळेल कारण ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव मिळते आणि या षटकाने या सामन्याचा पूर्णपणे काया पलट केलाय आणि मोठा गाव संघाला आता फक्त विजयासाठी हव्यात एकूण 6 धावा. अनिकेतने 22 धावा कुठलेल्या 7 चेंडू मध्ये. मागच्या सामन्यात 35 केल्या होत्या. हो हेलिकॉप्टर उडवलाय आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोर झेल टिपलाय. धीरज मात्रेने झेल टिपलाय. धीरजचं सिलेक्शन व्हायला पाहिजे IPL मध्ये आणि धीरज काय कॅच पकडला रिप्ले बघू शकाल आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे. वेल कॅच धीरज. हेलिकॉप्टर अनिकेत कडनाला झेल सुटला होता त्याचा आणि उद्या उपांत्य फेरी असेल लक्षात असू द्या. पण बघूया या सामन्यानंतर कळेल उपांत्य फेरीमध्ये कोण पोहोचतंय. तर टॉस साठी मोठा गाव आणि दातिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करणार आहोत.